मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा उपासना आपण भरपूर करतो. पण माता लक्ष्मी ही चंचल स्वरूपाची आहे. ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही. यासाठी आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. भगवान विष्णू ज्या ठिकाणी वास करतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी कायमस्वरूपी अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये वास करते. यासाठी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्या दूर करण्यासाठी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या सेवेबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंची ही एक प्रभावशाली सेवा करायची आहे, ती म्हणजे सत्यनारायण पूजा. तर सत्यनारायण पूजा ही आपण ब्राह्मण काकांना न बोलवता स्वतः आपण घरच्या घरी कशा पद्धतीने करायची आहे, अगदी संकल्पयुक्त जरी तुम्हाला करायची असेल तर ती विधियुक्त पद्धतीने आपल्याला कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपण प्रत्यक्ष कृतीसहित हा व्हिडिओ करून दाखवलेला आहे. आपल्याला सत्यनारायण पूजा ही कशी करायची आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करा. तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल. श्री स्वामी समर्थ.